अचलपूर तालुक्यातील वाघडोह ग्रामपंचायत अंतर्गत जनुना शेत शिवार गट क्रमांक शेत सर्वे नंबर 10-1 क्षेत्रफळ 4.90 मालकी हक्क क्षेत्रफळावर गावातील 40 ते 50 लोकांनी त्यांच्या मालकीचे मेंढ्या राहुटीसह मुक्काम ठोकला आहे। या मेंढ्यांनी संपूर्ण शेतात नुकसान केल्याचा आरोप तक्रारदार गजानन महारणार भोजा सदाशिव महारणार राहणार जनुना तालुका अचलपूर यांनी तहसीलदार अचलपूर गटविकास अधिकारी अचलपूर पोलीस स्टेशन ठाणेदार पथरोट लेखी निवेदन व तक्रार दिली आहे। तक्रारदाराने असंही म्हटलंय की माझ्या शेतातील या मेंढपाळांनी मोठं नुकसान केलं आहे। त्यांना हटकलं असता 40 ते 50 लोकांनी एका पिकअप व्हॅनमध्ये येऊन माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याबाबतची तक्रार आपण पोलीस स्टेशनला दिली, परंतु पोलिसांनी अद्यापही कारवाई केली नसल्याचं तक्रारदारांनी सांगितलं। माझ्या क्षेत्रातील सर्व राहुट्या व मेंढरं या मेंढपाळांनी दुसरीकडे घेऊन जावं व मला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे। दिलेल्या लेखी निवेदनात तहसीलदार पोलीस व गटविकास अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही गावातील नागरिकांनी असे सांगितलं की मालकी हक्क दाखवलेला शेत ही शासकीय असल्याचं मत काही मेंढपाळांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केला। शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला। आता पथरोट पोलीस स्टेशन ठाणेदार यावर काय कारवाई करतात हे चौकशीअंती माहिती मिळेल। संपूर्ण परिसरात या शासकीय जमीन व मालकी हक्क जमीन प्रश्न निर्माण झाला असून कोणती मोठी दुर्घटना, मानवी वाद, संघर्ष, जीवितहानी होऊ नये त्याकरिता महसूल प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचं मत सामान्य नागरिकांनी या परिसरात व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तरडे मेळघाट। काय नाव आहे भाऊ तुमचं आणि काय तुमचा प्रश्न आहे आणि काय तुमच्यावर अन्याय झाला याबद्दल सविस्तर माहिती सांगा। आपल्यावर असा अन्याय झाला की तुमचं नाव सांगा। शंकर भोजराज महारणार राहणार जनुना। आपल्यावर असा अन्याय झाला की आपल्या शेतामध्ये बलजुरी येऊन रावट्या टाकल्या जनुना इथे। किती गट नंबर आहे आपला? गट नंबर 10-1 मध्ये येऊन जबरदस्ती रावट्या टाकल्या आपल्या जनुना गावात तालुका अचलपूर। किती लोकांनी रावट्या टाकल्या आपल्या शेतात? ते 11 रावट्या आहेत। 11 रावट्या आहेत आपल्या ह्याच्यात। तर त्याच्यामध्ये आपली पराठी पेरेल होती, पराठी होती, लिंबूचे झाडं होते आपले, त्याचे ड्रीप पण होती, पिंकर सड होते, आपले पैप पण होते। यानं सर्व खतम केले, काहीच नाही ठेवलं होती। आणि यानं जबरदस्ती आम्हाला माऱ्या आणण्याच्या धमक्या दिल्या आणि यानं आमच्या शेतामध्ये रावट्या टाकल्या। आम्ही रिपोर्ट पण केला, पण यानं आजपर्यंत याच्यावर दखल घेतली नाही। सातबारा तुमच्या नावावर आहे? सातबारा आपल्या माझ्या आजीच्या नावावर आहे। किती आहे सातबारा? 12.5 एकर वावर आहे आपलं। संपूर्ण क्षेत्रावर मग तुम्ही पीक पेरणी केली होती? पीक पेरणी नाही, काही आपली पडीत भाग आहे, काही जमीन पेरली होती आपली। 4 एकर शेती पेरली होती, बाकी पडीत होती ती जमीन। तर ह्या यानं सर्व चारून टाकली। हे सर्व जे मेंढपाळ तुमच्या नात्यातील लोक आहेत की इतरही लोक आहेत? हे सर्व आमच्या गावातलेच लोक, नातेवाईकी आहेत, काही सर्व आमच्या जवळचेच आहेत। रिपोर्ट दिलेला आहे? यानं रिपोर्ट नाही, रिपोर्टचं नाही माहिती आपल्याला की रिपोर्ट नाही दिला की दिला याचं काही माहिती नाही। बरं, आपलं शेत चारलं ना, आपल्या नुकसानाची हे केली आहे ना, अन्याय केला ना, रावट्या टाकल्या। याच्याबद्दल पोलीस स्टेशन मध्ये आपण तक्रार केली काय? तक्रार केली पोलीस स्टेशन मध्ये, पहिली तक्रार केली, आज तक्रार झाली, कारण यानं अजून दखल घेतली नाही याच्यावर। एटीपी साहेबांना दिले का? हो, सर्व जागी आपण तक्रार केली। आता तुमची मागणी काय आहे? आपली मागणी काय आहे की आपली खाजगी जमीन काढून द्यावा, आपल्या खाजगी जमीन मधले एले हटवा, आपल्या पिकाची भरपाई द्यावा, आमचे पैपाचे आणि पिंकर झालेलं नुकसानची भरपाई द्यावा आणि आपली जमीन खाजगी जमीन काढून द्यावा। हे तुमच्या दुसऱ्या क्षेत्रातही जर हे जे नागरिक दुसऱ्या क्षेत्रात असले तर आपल्याला काही मतलब नाही, फक्त आपल्या क्षेत्रात असतील तर हे आपल्याला हटवून द्यावा। या नागरिकांनी जे अतिक्रमण केलं असेल किंवा तिथे रावट्या बसवल्या असतील, ते सरकारी क्षेत्र आहे की तुमचं वैयक्तिक क्षेत्र आहे? वैयक्तिक क्षेत्र आहे। वैयक्तिक क्षेत्र आहे आणि त्यांनी सरकारी क्षेत्रात बसावं असं तुमचा काही दुमत नाही? काही आपल्याला ते सरकारी क्षेत्रात बसलं काही घेणं देणं नाही आपल्याला, पण आपल्या तुमचे क्षेत्र त्यांनी खाली करून द्यावा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.